तयार होता खरं खरंच ते तसेच तयार झाले काय दीदी सो हाय हॅलो मी स्वाती पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. तर सगळ्यात आधी ना मला दादाला एक प्रश्न विचारायचा आहे. दादा तू आंघोळ गेली का मला सांग. इकडे पाहि ना खरं खरं सांग मला तू आंघोळ गेली का नाही गेली. तर काहीच आज नाही का गुरुवारी आणि गुरुवारी नाही का आमच्याकडे लाईटचा थोडासा प्रॉब्लेम असतो. तर आज नाही का लाईटच नाही आणि मोटर लावून वर टाकीत पाणी सोडण्यासाठी नाही का लाईटीची गरज आहे. तर शाळेचा टाइम झाला म्हणून यांना म्हटलं आजच्या दिवस असे तयार होता खरं खरंच ते तसेच तयार झाले काय दीदी लाज लागली तू का लाजते एवढी आ बरं जाऊ दे. आशून खरं खरं सांगितलं मला हे ना आशू इकडे बघ ना खरं सांग आंघोळ गेली तू मला इकडे दाखव मला बघू दे. पण मला बघू दे तू आंघोळ केल्यासारखं वाटतंय का. पण तू एवढी का गोरी दिसायली तू काय लावले खरं सांग. तर काहीच माझे कामं सुद्धा बाकी आहेत ना. भांडी तर एवढी पडली आहेत आणि मी लाईटची वाट बघते. सकाळपासून लाईट नाही आणि टाकीमध्ये पाणी नव्हतं. जेवढं काही होतं त्यांना आमच्या काही चांगल्या झाल्या तर आणि स्वयंपाक वगैरे झाला काय आता शाळेत जायला अजून भरपूर टाईम आहे तरी पण आत्तापासून झालं. आणि माझ्या नाही काही भांडी वगैरे खूप चहाची भांडी सकाळी नाश्ता पाण्याची भांडी पडली आहेत आणि मॅडमला इकडे खायचं पेरू जे की माझं पण नाश्त्याचा टाईम झालेला आहे. तर चला आपण पेरू खाऊन घेऊ. तर आम्ही खातो आता सध्या पेरू आणि सकाळपासून जी ही बॉटल आहे ना तर या बॉटलवरनं लिहिलेलं आहे असं 9, 11, 1, 3, 5, 7 आणि 9 एवढी बॉटल इंटेक करायची. तर काल ना मी 6 वाजताच माझी ही बॉटल जी आहे ना ती पूर्ण फिनिश झाली होती. म्हणजे काल दिवसभरात मी 2 लिटरच्या वर सुद्धा पाणी पिले. हा पे तुम्ही पण दोघांनी बॉटल फिनिश करायची. शाळेमध्ये नेतात ना तुम्ही ती नाही तुला शाळेमध्ये देते मी ती कळलं का. तरी ही बघा माझी भांडी वगैरे राहिली आहेत. आता थोडंसं पाणी आहे माझ्याकडे जे की मी स्टोअर करून ठेवते कधीतरी तर त्याच्यासाठी लागते. आता कधी येते लाईट कधी नाही काय नाही बघू. तर याचं झालं शाळेचा टाईम. यांना पहिलं शाळेने सोडायचं आता होईलच ना. तुम्ही काहीतरी लॉक करता तिला तो खुलतच नाहीये. त्यांना माहिती बॉटलला हात लावल्याच्या त्यांच्यावर रागवते कारण कुठल्याही गोष्टी नाही का ते बिघडून टाकतात. आता त्यानेच बटन दाबले त्याच्यामुळे उघडायला ते हे बघा हे असे कारनामे आहेत आमचे म्हणून मम्मा नाही का राग करते. कळलं ना. अशी नवीन कुठली गोष्ट आली आता मी नाही का तो काचेचा ग्लास आहे ना तो आला तो खुलतच नाही. आता तुम्ही काहीतरी लॉक हां असं हां. तर अशा काही नवीन वस्तू आणण्याच्या नंतर सगळ्यात आधी त्यांना यूज होतात नंतर ते माझ्याकडे येतात आणि तुटल्याच्या नंतर काहीतरी त्याला झाल्याच्या नंतर ते माझ्याकडे येतात. हो ना महिना हे असं त्यांचं चालू राहील. तर काहीच फायनल लाईट आलेली आणि इकडे नाश्ता चालू आहे. हे बघा फॅन चालू झालेला. लाईट आल्याच्या नंतर बरं वाटलं कारण खूप सारी कामं राहिली होती. म्हणजे मेन गोष्ट म्हणजे मोबाईल चार्जिंग सुद्धा नव्हते. आता आंघोळ करायची का ओके. आजचे दिवस हे अशा शाळेत जाणार होतं काही हरकत नाही. आम्ही पण असं कधीतरी करत होतो. तर काहीच काल नाही का मी जेव्हा मार्केटमध्ये आलं तेव्हा मी नाही का हे आणलं होतं काय म्हणतात ते हॅलो. तर आलेला एवढा मोठा कोंब आलेला होता ना तर मी हे 2 दिवसापूर्वी म्हणजे याच्यामध्ये लावले आणि हिरवगार झाले मस्त. ते उगते की नाही काय माहीत तर लावले मी. बघू आपण ते उगते का नाही तर मला तर वाटते उगल
मग अशाच प्रकारे ती येते याच्यामध्ये, म्हणजे खाली मुळात आलं असते आणि वरती हे झाड असते. तर हा एकदम ग्रीन ग्रीन कोंब होता आणि खाली पण आज जास्त प्रकारे दिसते, म्हणजे लागल्यासारखं वाटतं मला तर मला तर असं वाटतं की लागून जाईल म्हणून. तर राहो जेवायला यायला लागलं तर. आणि आज गुरुवार होता ना, म्हणून मी त्यांना टिफिन दिला नव्हता, कारण सकाळी भाजी नाही का झालेलीच नव्हती. मिक्सर वगैरे चालवायला पण काही लाईट नव्हती, म्हणून मग त्यांना म्हटलं तर दुपारी जेवायला या. पण आता दुपार नाही झाली, आता वाजले 4 आणि 4 वाजता ते जेवायला येणार. मला आता फोन आला की जेवायला काय बनवलंच तू. तर मी तर तशी जेवणामध्ये दुपारी अंड्याची भाजी बनवली होती, म्हणजे अंडा भुर्जी. तर ते आज गुरुवारी काय अंडे वगैरे खात नाही आहेत, म्हणून मला म्हटलेत की माझ्यासाठी मेथीची भाजी बनवून. कारण आहोंची ना एवढी फेवरेट आहे ना मेथी, विचारू नका. त्यांना खूप मेथी आवडती, म्हणून आता येतात ते जेवायला आणि मी बनवते त्यांच्यासाठी मेथीची भाजी. तर चला, सगळ्यात आधी मी स्वयंपाक बनवते, कारण 4 वाजले तर. आणि सकाळी नाश्ता करून गेले होते, नाश्ता केल्याच्यानंतर आता जेवतात 4 वाजता. तर काय ना बघा, मेथीची भाजी बनवली आणि इकडे तूप लावून मस्त चपाती पण बनवली आहे. आणि आहो येऊन ना काय करायचं माहिती का तुम्हाला, बातम्या बघतात. ते पण मोबाईलवर बातम्या चालू आहे आणि माझा गॅस एवढा फास्ट झाला आहे ना की पूर्ण चपाती माझी करपली आहे. बातम्या लावलं जरा जेवण जास्त जाते का? कसं काय काय कशाचं सुनावणी? लाईव्ह पश्चिम बंगालमध्ये ज्या होत्या आपण ते पाहतोय, किंवा भूतकाळामध्ये अजून काही वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे झालेलं आहे त्याला तुम्ही वाकलात का म्हणे एवढे? आपण दोघं जर असं जर उभं राहिलं तर कुणी मिळेल आपल्याला? कपड्यामुळे नाही म्हणले मी तुम्हाला, बॉडीमुळे म्हणले. कशाचा? बडचं तुकडं पडलं काय होईल? बरं ते जाऊ द्या, मला सांगा, मला वजन कमी करण्यासाठी काय ॲडवाइस देते तुम्ही? का बरं तुम्ही कसं काय एवढे मेंटेन होत? नाही खापड 5 वाजले. 5 वाजता जेवण चाललंय माणसाचं. कशात बीज होते एवढ्या? नेमच्या चहा करायची काय? स्पेशल मला नाही येत बनवतं. स्पेशल चहा स्पेशल चहा बनवत होते मीठ टाकून. हो का? मीठ स्पेशल चहा स्पेशल झाला. स्पेशल चहासाठी काय लागतं? होणार का? कसं काय? काय म्हणे? तुम्हाला बोलायचं म्हणली? चहा टाकली ना स्पेशल. आता ये रे तुमचं स्पेशल चाय. स्पेशल बच्चे पार्टी आली, बच्चे पार्टी. तर काय ते शाळेतून आलेत आता आणि दादा कसा अंगावर झोपले तू काय आता त्याला दिसतच. काय 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 हो कुठले? तर काही
आता मला लागलेली भूक, कारण नाही का 6:30 वाजलेत आणि काय खाऊ असं मला वाटत होतं. म्हणून प्रत्येक वेळेस काय वाटतं 5-6 वाजता मी जेव्हा भूक लागल्यानंतर चहा, बिस्किट किंवा खारी असं खायचे. तर आता तुम्हाला तर माहिती आहे मी तुमच्यासोबत वेट लॉस माझी जर्नी स्टार्ट केलेली आहे आणि शेअर पण करते. तर मी ते मूडभर फुटाणे घेतलेले जे की मला आता खायचे होते आणि मी तुमच्यासोबत बोलते ना तर बघा अहो माझ्याशी नाही का म्हणजे कॉमेडी करतात, हसतात माझ्याशी, जे की त्यांना माहिती की मी जी वेट लॉस जर्नीची स्टार्ट करते ते कधी मी फ्लॉप जाते आणि कधीही तुझं वजन कमी होऊ शकत नाही. मला म्हणजे ते असं मला म्हणतातच, होऊ शकत नाही तुझं वजन कमी. आता असं का म्हणते काय नाही हे त्यांनाच माहिती आहे. का म्हणताय? मी ब्लॉग बघत होते ना, त्यांना बघायच्या असतील बातम्या. तर असो इकडं बसलेले ते त्यांना टी व्ही बघायची आहे. आपण जाऊ तिकडं जे आपल्याला पण बोलता पण येईल ना. इकडे काहीतरी कार्यक्रम आहे वाटतं, गाण्याचा आवाज येतो आहे याच्यामध्ये. तर 6 वाजता आपण हे फुटाणे वगैरे खाऊ शकतो आहे आणि विथ तुम्ही कॉफीसुद्धा ग्रीन टी म्हणा किंवा ब्लॅक कॉफी म्हणा असं काही पण घेऊ शकताय. तर मी असं काही घेत असते. बॉटल लिहिलेलं आहे 9 वाजेपर्यंत ही बॉटल म्हणजे संपली पाहिजे ना. आता नाही का 6 ते 7 वाजत आले तर आणि कंप्लीट म्हणजे अर्धा एक तासात ही पूर्ण होईल बॉटल बघा. म्हणजे पाणी पिण्याचं पिण्याची क्वांटिटी वाढली आहे म्हणायचं माझी. हो बिर्याणी नाही केली, खिचडी केली. खिचडी बिर्याणी नाही बाई, बिर्याणीचा भाषा आहे ना दाखवते. काय बिर्याणी नाही, दालच्या केल्या दालच्या. अरे दालच्या आहे. बसले बसलेला पण रविवारी आहे का काय 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 म्हणतात बिर्याणी बिर्याणीसारखं भाषा आहे का? हां तर गाईज मस्त जेवण वगैरे झालेलं आहे आमचं आणि मी आज मस्त तेल लावले आणि बोनी पाडली आहे. तर उद्या शुक्रवार म्हटल्यावर मला केस वगैरे धुवायला लागतात म्हणून संध्याकाळी मस्त तेलाने मी मालिश करत असते. आणि तेल लावल्याच्यानंतर एवढीच केस दिसतात आणि तेल नसलेलं असं वाटतं वा माझ्यासारखे केस कोणाचीच नाही, तशी मस्त भरगच्च दिसतात. तर जेवण वगैरे झालं आहे मस्त आणि आता चाललं आहे मी चालायला. तर मोबाईल द्यायचं मला दादूला. आमचा दादू काय येणार नाही. काय दादू तू येणार आहे चालायला? आम्हाला मोबाईल लागतोय आणि रोज चाललं जातं ह्या मॅडमला बडशॉप लागते म्हणजे लागते. एवढी काय बडशॉप पाहिजे ग? तर चला असेच ब्लॉग आपले कंटिन्यू करा. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि बाय. ओके चल गुड नाईट म्हणा. असं कर असं म्हण. आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तू म्हण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर यांचं असं चालू राहते. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.